विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आज अप्लाइड बीचा जो पेपर आहे सेमिस्टर 6चा, तर त्यामधील आपण कन्सेप्ट अँड कंपोनंट्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट, ज्याला आपण व्यवहार शीर्षाची संकल्पना व घटक असं मराठीमध्ये म्हणतो, तर हा आज आपण टॉपिक घेणार आहोत. यामध्ये आपल्याला जो काही व्यवहार शीर्षाची संकल्पना असेल, व्यापार शीर्षाची संकल्पना असेल, त्यानंतर व्यवहार शीर्षाचे काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्यानंतर व्यवहार शीर्षाचे घटक, एवढे भाग आपल्याला या लेक्चरमध्ये आज कवर करायचे आहेत. तर हा सगळे आपण टॉपिक आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला जो काही आपण व्यवहार शीर्ष आणि व्यापार शीर्ष ह्या ज्या संकल्पना पाहणार आहोत, तर या संकल्पनेचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता व्यवहार शीर्ष आणि व्यापार शीर्ष याला व्यवहार तोल आणि व्यापार तोल असं सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना आपल्याला यामध्ये अभ्यासायच्या आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास हा पहिल्या चॅप्टरमध्ये, पहिल्या युनिटमध्ये केला की भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीयची भूमिका आहे, त्याची प्रवृत्ती आहे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची रचना, संरचना आणि त्याची दिशा आहे. तर हा ओव्हरऑल आपण पहिल्या युनिटमध्ये त्याचा अभ्यास केला. तर आता आपला जो अभ्यास करायचा तो आहे व्यवहार शीर्षाचा. मग आंतरराष्ट्रीय जो काही आपला व्यापाराचा आर्थिक व्यवहाराची संक्षिप्त मांडणी आहे, तर ती मांडणी करत असताना आपल्या या मांडणीमध्ये मग आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आर्थिक व्यवहाराची संक्षिप्त मांडणी म्हणजे व्यवहार शीर्ष. आणि मग ही मांडणी कशी केली जाते, त्याचे कोणते घटक आहेत, तर त्याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. मग आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांची आपण आयात निर्यात करत असतो. आणि मग या आयात निर्यातीशिवाय आपण इतर देण्याघेण्याचे व्यवहारसुद्धा करतो. आणि मग त्या सर्व व्यवहारांचा एकत्रित ताळेबंद तयार केला जातो आणि त्या ताळेबंदावरून त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे लक्षात येते. आणि मग ज्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल असतो त्या देशाच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार किंवा चालना मिळते. आणि ज्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिकूल असतो त्या देशाच्या आर्थिक विकासाला, ज्याला आपण मर्यादा म्हणतो, अडथळे म्हणतात, तर ते अडथळे निर्माण होतात आणि परिणामी देशातील आर्थिक विकासाचा वेग मंदावतो. आणि त्यामुळे व्यापार शीर्ष आणि व्यवहार शीर्ष, व्यापार शीर्ष आणि व्यवहार शीर्ष या संकल्पना आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. तर आपण सुरुवातीला व्यापार शीर्ष म्हणजे काय हे समजावून घेऊया आणि नंतर व्यवहार शीर्ष, आपण व्यवहार शीर्षाकडे जाऊया. तर आता व्यापार शीर्ष आहे, त्याला इंग्रजीमध्ये बॅलन्स ऑफ ट्रेड असं म्हटलं जातं. आणि मग व्यवहार शीर्ष कशाला म्हणायचं हे आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे. आता व्यवहार शीर्षाची एका ओळीची व्याख्या आहे, व्यापार शीर्षाची एका ओळीची व्याख्या आहे की व्यापार शीर्ष म्हणजे देशातील दृश्य वस्तूंची आयात व निर्यात, देशाची दृश्य वस्तूंची आयात व निर्यात मूल्ये याचा ताळेबंद होय. व्यापार शीर्ष दुसरं तिसरं काही नाही. तर व्यापार शीर्ष म्हणजे काय आहे की देशातून ज्या काही दृश्य वस्तू आहेत, भौतिक वस्तू आहेत, या भौतिक वस्तूंची आयात व निर्यात मूल्य याचा ताळेबंद म्हणजे व्यापार शीर्ष. मग व्यापार शीर्षामध्ये काय केलं जातं, एका विशिष्ट कालावधीत म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशाने आयात केलेल्या वस्तूचे मूल्य आणि निर्यात केलेल्या वस्तूचे मूल्य हे काय केले जाते, त्या व्यापार शीर्षामध्ये दर्शवले जाते. म्हणजे आयातीचे मूल्य आणि निर्यातीचे मूल्य हे दोन्ही मूल्ये त्या व्यापार शीर्षामध्ये दर्शवले जातात आणि त्यालाच व्यापार शीर्ष असं म्हटलं जातं. आणि मग आता निर्यात आणि आयात केलेली जे काही वस्तू आहे, वस्तू म्हणजे काय आहे, दृश्य आहे, वस्तू ही दृश्य आहे. तर दृश्य वस्तू जे आहेत, तर त्या दृश्य वस्तूचे आयात आणि निर्यातीचं मूल्य हे त्या ताळेबंदामध्ये दर्शवलं जातं आणि त्याला व्यापार शीर्ष म्हणतात. मग एका विशिष्ट कालावधीत एखाद्या देशाचा आयात वस्तूचे मूल्य आणि निर्यात वस्तूचे मूल्य समान असतेच असे नाही. काय आहे, ते समान असतेच असू नाही, त्यामध्ये असमानता असू शकते. आणि मग
त्यामध्ये जी असमानता आहे तर ती असमानता आणि मग त्यामुळे एखाद्या देशाच्या व्यापार शेषाचे पुढील अनुकूल व्यापार शेष आणि प्रतिकूल व्यापार शेष असे दोन प्रकार दिसून येतात. आणि मग ते समान नसल्यामुळे त्यामध्ये काय आहे, एकतर अनुकूल व्यापार शेष असेल किंवा प्रतिकूल व्यापार शेष असेल. तर असे दोन प्रकार त्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून आपल्याला व्यापार शेषाचे दोन प्रकार हे अभ्यासायचे आहेत. आता त्यामधला जो आहे पहिला जो आहे तर पहिला हा आहे अनुकूल व्यापार शेष. आता आपल्याला एकदा व्यापार शेष म्हणजे काय ते माहीत झालं. व्यापार शेष म्हणजे काय आहे तर व्यापार शेष म्हणजे दृश्य वस्तूंच्या आयात व निर्यातीचे मूल्य आणि याचा जो ताळेबंद असतो त्याला आपण व्यापार शेष म्हणतो. आता मग अनुकूल व्यापार शेष कशाला म्हणायचं, जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य हे दृश्य वस्तूंच्या आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असेल. अधिक म्हणजे निर्यात जी आहे निर्यात ही अधिक असेल आयातीपेक्षा. निर्यात ही कशापेक्षा आयातीपेक्षा अधिक असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं अनुकूल व्यापार शेष. निर्यातीचं मूल्य हे अधिक आहे आणि आयातीचं मूल्य कमी आहे अशा वेळेस त्यास अनुकूल व्यापार शेष म्हटलं जातं. मग उदाहरण आहे की आपल्या एखाद्या देशातून 100 कोटीची निर्यात केली. निर्यात मूल्य किती आहे 100 कोटी. त्या देशाने आयात केली 80 कोटी. तर यामध्ये जो काही 20 कोटीचा आधिक्य आहे वाढावा आहे 20 कोटी रुपयाचा तर त्याला म्हटलं जातं अनुकूल व्यापार शेष. आणि मग अनुकूल व्यापार शेष असेल तर त्या देशाला दुसऱ्या देशाकडून मिळणारं उत्पन्न अधिक आहे असा त्याचा अर्थ होतो. काय आहे, ज्या देशाचा व्यापार शेष अनुकूल आहे त्याचा अर्थ असा होतो की त्या देशाला दुसऱ्या देशाकडून मिळणारे उत्पन्न अधिक आहे म्हणून त्या देशाचा व्यापार शेष हा अनुकूल असतो. झालं. आता ही झाली अनुकूल. त्यानंतर आपल्याला दुसरा जो याचा प्रकार आहे तो आहे प्रतिकूल व्यापार शेष. आणि मग प्रतिकूल व्यापार शेष जो आहे तर प्रतिकूल व्यापार शेष अनुकूल व्यापार शेषाच्या अगदी उलट आहे. जेव्हा विशिष्ट कालावधीत एखाद्या देशातील दृश्य वस्तूच्या निर्यातीचं मूल्य हे त्या देशातील दृश्य वस्तूच्या आयातीच्या मूल्यापेक्षा कमी असेल. आता यामध्ये काय असतं उलट, निर्यात मूल्य हे कमी असतं आयात मूल्यापेक्षा. आणि मग निर्यात मूल्य जर कमी असेल आणि आयात मूल्य जास्त असेल तर त्यावेळेस त्याला प्रतिकूल व्यापार शेष असे म्हणतात. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, प्रतिकूल व्यापार शेष. आणि मग या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की निर्यात मूल्य आहे 80 कोटी रुपये आणि आयात मूल्य जर 100 कोटी असेल तर मग 20 कोटी जे आहे मायनस 20 कोटी याचा अर्थ तूट आहे. आणि मग हा तूट जर असेल तर त्याला म्हटलं जातं प्रतिकूल व्यापार शेष. समजलं. तर यामध्ये मग प्रतिकूल व्यापार शेष जर असेल तर प्रतिकूल व्यापार शेष असेल तर त्या देशाला दुसऱ्या देशाकडून मिळणारं उत्पन्न कमी असते. काय आहे, त्या देशाला दुसऱ्या देशाकडून मिळणारं उत्पन्न हे कमी असते आणि म्हणून त्या देशाचा जो काही व्यापार शेष आहे तो व्यापार शेष प्रतिकूल होतो. तर ह्या दोन संकल्पना प्रतिकूल व्यापार शेषाचे जे काही दोन प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहिले. आता याच्यानंतर आपला जो मुख्य आपल्या युनिटमधला जो भाग आहे तो म्हणजे व्यवहार शेष. आता व्यवहार शेष आपण आता व्यापार शेष पाहिलं की व्यापार शेषामध्ये दृश्य वस्तूंचा समावेश केला जातो. दृश्य वस्तूच्या आयात निर्याती मूल्यांचा समावेश. आता व्यवहार शेष जो आहे तर व्यवहार शेषामध्ये दृश्य आणि अदृश्य दोन्ही वस्तूंच्या आयात आणि निर्यात मूल्याचा ताळेबंद असतो. काय आहे, देशातील दृश्य आणि अदृश्य वस्तूंची आयात व निर्यात मूल्य यांचा ताळेबंद म्हणजे व्यवहार शेष. म्हणजे यामध्ये आता दृश्य वस्तू पण आल्या आणि अदृश्य वस्तू पण आल्या. ज्याला आपण अदृश्य वस्तू म्हणजे कोणत्या, ज्याला आपण सेवा असे म्हणतो. सेवा पण आपण काही पाठवतो, काहीची निर्यात करतो, काहीची आयात करतो म्हणजे सेवा. म्हणजे भौतिक आणि अभौतिक दोन्ही वस्तू आल्या तर दोन्ही वस्तूंची आयात आणि निर्यात मूल्य जे आहे त्या मूल्यांचा ताळेबंद म्हणजे व्यवहार शेष होय. व्यवहार शेषाच्या संदर्भात दोन व्याख्या इथं दिलेल्या आहे.
एक व्याख्या आहे ज्याला आपण पी.टी. एल्सवर्थ जे आहे त्या पी.टी. एल्सवर्थची एक व्याख्या आहे की सामान्यतः एका वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशातील रहिवासी व तसेच जगातील रहिवासी व जगातील रहिवासी यांच्यात केलेल्या सर्व देण्याघेण्यांचा ताळेबंद, जे काही सर्व देणे घेणे असेल तर त्या देण्याघेण्यांचा ताळेबंद म्हणजे व्यवहार शेष होय, अशी व्याख्या एल्सवर्थ यांनी केलेली आहे. दुसरी एक व्याख्या आहे बेन हॅम यांच्या मते एका देशाच्या एका वर्षाच्या कालावधीत इतर जगताशी झालेला मौद्रिक व्यवहाराचा लेखा. एकदम सोपी व्याख्या आहे. काय आहे? एका वर्षाच्या कालावधीत इतर जगताशी झालेला मौद्रिक व्यवहाराचा लेखा म्हणतात. मौद्रिक व्यवहार. आणि हा मौद्रिक व्यवहाराचा लेखा म्हणजे शोधनशेष होय. शोधनशेषालाच व्यवहारशेष असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की व्यवहारशेषामध्ये सर्व देण्याघेण्याचा समावेश केला जातो आणि व्यवहारशेषाच्या विवरणाला येणे, व्यवहारशेषाच्या काय आहे, विवरणाला येणे व देणे अशा दोन बाजू असतात, ज्याला आपण डेबिट आणि क्रेडिट म्हणतो. येणे आणि देणे अशा दोन बाजू असतात. आणि मग या आंतरराष्ट्रीय व्यवहारातून मिळणारे उत्पन्न जे आहे तर मिळणारे उत्पन्न हे येणे बाजूला दर्शवले जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी करावा लागणारा खर्च जो आहे तो खर्च देणे बाजूला दर्शवला जातो. म्हणजे उत्पन्न जे आहे ते येणे बाजूला आणि खर्च जो आहे तो देणे बाजूला दर्शवला जातो. झालं. आता व्यवहारशेष म्हणजे काय कळलं? तर व्यवहारशेषामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की व्यवहारशेषामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही वस्तू ज्या आहेत तर दोन्ही वस्तूच्या आयात मूल्य व निर्यात मूल्याचा जो काही ताळेबंद आहे तो ताळेबंद व्यवहारशेषामध्ये मांडला जातो. आता त्यानंतर व्यवहारशेषाची प्रमुख काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्येसुद्धा आपल्याला अभ्यासायची. आता व्यवहारशेषाचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत की व्यवहारशेष नेहमी संतुलित असतो, हे लक्षात ठेवायचं. हे कधी लक्षात ठेवायचं? व्यापारशेष हा संतुलित असू शकत नाही. व्यापारशेष एकतर प्रतिकूल असेल, अनुकूल असेल किंवा आपण ज्याला काय म्हणतो समतोल असेल. समतोलात असू शकतो, परंतु व्यवहारशेष नेहमी संतुलित असतो, नेहमी संतुलित असला पाहिजे. आणि मग याचाच अर्थ येणे आणि देणे या दोन्ही बाजू कशा असल्या पाहिजे? समान असल्या पाहिजे, समान असतात. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. व्यवहारशेषाचं दुसरं वैशिष्ट्य आहे व्यवहारशेषात आंतरराष्ट्रीय व्यवहाराची द्विनोंदणी पद्धतीने नोंद केली जाते. द्विनोंदणी पद्धतीने त्याची नोंद केली जाते. म्हणजे येणे बाजू आणि देणे बाजू ज्या आहेत तर त्यामध्ये द्विनोंदणी पद्धतीने नोंद ही केली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहारातील देणे खर्च बाजूला तर येणे जे आहे ते जमा बाजूला दर्शवले जाते. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे व्यवहारशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ऋणग्रस्ततेचा संक्षिप्त लेखा होय. म्हणजे एखाद्या देशाकडे किती ऋण आहे, किती कर्ज आहे हे जर कशाहून पाहायचं असेल तर त्यासाठी बॅलन्स ऑफ पेमेंट चेक केलं जातं. आणि मग या बॅलन्स ऑफ पेमेंटवरून प्रत्येक देशाकडे कर्ज किती आहे याची माहिती आपल्याला मिळते. म्हणून व्यवहारशेष हा प्रत्येक देशासाठी उपयुक्त आहे आणि व्यवहारशेषावरून त्या देशाची ऋणग्रस्तता किती आहे, तो कर्ज किती आहे त्याच्याकडे हे त्याच्यावरून लक्षात येतं. म्हणून हा एक त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर व्यवहारशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारापासून मिळणाऱ्या उत्पन्न व खर्चाचा संक्षिप्त लेखा होय. व्यवहारशेष काय आहे? आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार जे आहेत तर या आर्थिक व्यवहारापासून मिळणाऱ्या उत्पन्न आणि खर्चाचा संक्षिप्त लेखा म्हणजेच व्यवहारशेष आहे. तर अशी त्याची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये ही व्यवहारशेषाची सांगितली जातात. आता यानंतर आपल्याला व्यवहारशेषाची काही घटक असतात, ते घटक कोणते आहेत? कंपोनंट्स किंवा त्याला आपण रचना म्हणतो. तर ही कंपोनंट्स आपल्याला पाहायची आहेत. कंपोनंट्स ऑफ बॅलन्स पेमेंट. आणि मग ही कंपोनंट्स कोणती आहेत तर त्या कंपोनंट्सचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा. आता आंतरराष्ट्रीय ताळेबंदाचा जो ताळेबंद आहे त्या ताळेबंदाच्या रचनावरून असे दिसून येते, असे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय ताळेबंदात दोन खाती असतात.
एक चालू खाते आणि एक भांडवली खाते. हे 2 खाते असतात आणि या 2 खात्यामध्ये संपूर्ण आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची नोंद केली जाते. आणि या सर्व आर्थिक व्यवहारामध्ये काही व्यवहार उत्पन्न निर्माण करणारे असतात, तर काही व्यवहारात केवळ चलनाची देवाणघेवाण होते व काही आर्थिक व्यवहार रोजगारावर परिणाम करतात. त्यामुळे चालू खात्यात कोणत्या बाबीचा समावेश होतो, भांडवली खात्यात कोणत्या बाबीचा समावेश होतो, तर याचा अभ्यास हा आपल्याला महत्त्वाचा ठरतो. म्हणून आपल्याला व्यवहार शेषाचे घटक जे आहेत ते घटक आपल्याला अभ्यासायचे. आता मग यामधला पहिला घटक कोणता आहे, तर पहिला घटक आहे चालू खाते. पहिला घटक कोणता आहे मग, चालू खाते. आता मग चालू खात्यात काय केलं जातं, तर चालू खात्यामध्ये वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश होतो. वस्तू व सेवांच्या कोणत्या, आयात व निर्यात मूल्यांचा समावेश होतो. आणि आयात वस्तू व सेवांचे मूल्य ताळेबंदात खर्च बाजूला लिहितात, तर निर्यात वस्तू आणि सेवांचे मूल्य ताळेबंदात जमा बाजूला लिहितात. आणि चालू खात्यातील आयात निर्यातीचे दृश्य व अदृश्य अशा दोन्ही प्रकारच्या असतात. दोन्ही प्रकारच्या असतात, कारण वर म्हटलेलंच आहे वस्तू व सेवा. वस्तू व सेवा म्हटलं की दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही प्रकारच्या वस्तू त्यामध्ये आहेत. आणि मग दृश्य आयात निर्यातीमधून वस्तूच्या आयात निर्यातीचा समावेश होतो. आयात निर्यातीचा समावेश होतो. आणि दृश्य आयात निर्यातीमध्ये सेवांच्या मोबदल्याचा समावेश होतो. हे लक्षात ठेवायचं. दृश्य वस्तूंची आयात निर्यात म्हटले की त्यात वस्तूचा समावेश होतो आणि अदृश्य वस्तूची आयात निर्यात म्हटलं की त्यात सेवांचा मोबदला आहे यांचा समावेश होतो. मग चालू खात्यात वर्तमान काळातील म्हणजे एका वर्षातील आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचा समावेश हा केला जातो चालू खात्यामध्ये. झालं, चालू खाते पूर्ण आहे. यानंतर दुसरे जे खाते आहे ते आहे भांडवली खाते. आता भांडवली खाते जे आहे तर या भांडवली खात्यामध्ये आता ज्या प्रकारे चालू खात्यात देशाच्या प्रवाही स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचा समावेश असतो, त्याचप्रमाणे ताळेबंदाच्या भांडवली खात्यात देशाचा साठा स्वरूपाचा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचा समावेश असतो. या भांडवली खात्यातील आर्थिक व्यवहाराची अल्पकालीन भांडवली खाते व दीर्घकालीन भांडवली खाते असे 2 भागात विभाजन केले जाते. आणि मग हे जे अल्पकालीन भांडवली खाते व दीर्घकालीन भांडवली खाते आहेत, तर अशी 2 भाग या भांडवली खात्याची केली जातात. आणि मग भांडवली खात्यात कशाची नोंद केली जाते, तर ते महत्त्वाचं आहे. तर भांडवली खात्यात मग विदेशी साह्य आहे, विदेशी व्यापार उधार आहे, अल्पकालीन कर्जे आहेत, बँकातील अनिवासियांच्या ठेवी आहेत, विदेशी गुंतवणूक आहे, इतर भांडवली प्रवाह आहे. तर या सर्वांची नोंद ही ज्याला आपण भांडवली खात्यात केली जाते. आणि मग परिणामी भांडवली खात्याच्या अभ्यासावरून परकीय गुंतवणूक काय आहे महत्त्वाचं, परकीय गुंतवणूक, परकीय कर्जे, बँकांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार आणि परकीय कर्जावरील व्याजाचे देणे याची कल्पना आपल्याला भांडवली खात्यावरून येते. आणि मग हे जे भांडवली खाते आहे तर या भांडवली खात्यामध्ये या ताळेबंदामध्ये मग चालू खाते व भांडवली खात्यातील शेष लक्षात घेऊन ताळेबंद नेहमी संतुलित दर्शवला जातो. नेहमी आपण अगोदर पण पाहिलं की व्यवहार शेष हा नेहमी संतुलित असतो आणि तो संतुलित दर्शवला जातो. आता परंतु प्रत्यक्षात असं दिसून येतं की प्रत्यक्षात चालू खात्यावरील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असतो. आणि मग तेव्हा त्या अधिकच्या खर्चा जो आहे तर त्याला व्यवहार शेषातील तूट असं म्हणतात. व्यवहार शेषातील काय म्हणतात, तूट म्हणतात. आणि या उलट काय आहे की चालू खात्यावरील खर्चापेक्षा उत्पन्न अधिक असेल तर त्याला व्यवहार शेषातील आधिक्य म्हणतात. म्हणजे व्यवहार शेषातील तूट आणि व्यवहार शेषातील आधिक्य हे सुद्धा आपल्याला माहीत असतं. काय आहे, चालू खात्यावरील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असतो तेव्हा त्याला म्हणायचं व्यवहार शेषातील तूट, आणि चालू खात्यावरील खर्चापेक्षा उत्पन्न अधिक असते तेव्हा त्याला म्हणायचं व्यवहार शेषातील आधिक्य. आणि मग विकसनशील देशाच्या ताळेबंदात सातत्याने तूट दिसून येते. त्यामध्ये आपला भारताचा सुद्धा समावेश होतो की
आपले जे काही व्यवहार शेष आहेत तर हे व्यवहार शेषामध्ये सातत्याने तूट दिसून येते आणि मग ही तूट भरून काढण्यासाठी चालू खात्यावर सतत उत्पन्नापेक्षा खर्च अधिक दिसतो आणि त्यामुळे मग व्यवहार शेषात चालू खात्यावरील तुटीची समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करते. परिणामी विकसनशील देशांना चालू खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी आपली भांडवली खात्यावर विदेशी सहाय्य, ज्याला आपण विदेशी कर्ज घेऊ म्हणतो, तर ते कर्ज घ्यावे लागते आणि त्यातून तूट भरावी लागते. परंतु ही सातत्याने जर आपण कर्ज घेत गेलो तर त्यामुळे मग सातत्याने जर घ्यावी लागणारी कर्ज असतील तर ही सुद्धा एक देशासमोरील मोठी भयावह समस्या आहे आणि मग ही समस्या त्यामुळे देशावरील कर्जाचा बोजा हा सातत्याने वाढत जातो. तर हे 2 खाते होते, घटक आहेत. त्यानंतर तिसरा घटक आहे चूक आणि भूल खाते. आता व्यवहार शेषाच्या चूक आणि भूल खात्यात वरील दोन्ही खात्यामध्ये काही समायोजन करायचे असेल तर ते या खात्यामध्ये विशिष्ट रक्कम दाखवून ते समायोजन केलं जातं, त्याला आपण चूक भूल खाते म्हणतो. तर हे चूक भूल खाते हे एक त्याचं घटक आहे. त्यानंतर संपूर्ण शेष हा एक घटक आहे आणि राखीव बदल हा एक घटक आहे. तर असे 5 घटक या व्यवहार शेषाचे सांगितले जातात. आता सिलॅबसला नाही आहे, परंतु आपण तुम्हाला एक जास्तीचं नॉलेज म्हणून आपण हा एक मुद्दा घेतलेला आहे की व्यापार शेष आणि व्यवहार शेष यामध्ये फरक काय आहे. व्यवहार शेष आणि व्यापार शेष यामध्ये जो फरक आहे तो फरक आपण आता पाहणार आहोत आणि मग यामध्ये वेगवेगळा जो काही फरक आहे तो फरक आपण लक्षात घेणार आहे. आणि मग आता व्यापार शेष आणि व्यवहार शेष असा एक 2 बाजू दर्शवलेला आहे टेबलमध्ये आणि त्याच्या सहाय्याने आपण त्याचा जो काही फरक आहे तो फरक अभ्यासणार आहोत. मग यामध्ये हा जो व्यापार शेष आहे तर व्यापार शेष आणि व्यवहार शेष यामध्ये मग आपण हा फरक बघत असताना पहिला फरक आहे दोन्हीमधला. व्यापार शेष जो असतो तर व्यापार शेषामध्ये केवळ दृश्य वस्तूंच्या आयात निर्यातीमधील फरक जो आहे तर तो फरक विचारात घेतला जातो आणि त्यालाच व्यापार शेष असे म्हणतात. कोणत्या वस्तू? फक्त दृश्य वस्तू, ज्याला आपण भौतिक म्हणतो. भौतिक वस्तू ज्या आहेत तर या भौतिक वस्तू काय आहेत या व्यापार शेषामध्ये त्याचा विचार केला जातो. आता व्यवहार शेष आहे दुसऱ्या बाजूला, तर व्यवहार शेषामध्ये दृश्य आणि अदृश्य वस्तूच्या म्हणजे दोन्ही वस्तूंच्या आयात निर्यातीमधील जो काही फरक आहे तर तो फरक विचारात घेतला जातो आणि त्याला आपण व्यवहार शेष असं म्हणतो. हा झाला पहिला फरक. आता दुसरा फरक अतिशय महत्त्वाचा आहे की व्यापार शेष जो आहे तर हा व्यापार शेष कधी तुटीचा, कधी आधिक्याचा तर कधी संतुलित असू शकतो. तुटीचा असेल किंवा आधिक्याचा असेल नाहीतर संतुलित असू शकतो. परंतु व्यवहार शेष जो आहे तर व्यवहार शेष नेहमी संतुलन असते, यामध्ये नेहमी हा संतुलित असतो आणि म्हणून हा जो व्यवहार शेष आहे तर व्यवहार शेषामध्ये जमा आणि खर्च हे दोन्ही समान दर्शविले जातात. त्यानंतर तिसरा फरक आहे की व्यापार शेष ही संकल्पना व्यवहार शेष संकल्पनेपेक्षा संकुचित आहे, छोटी आहे. कशी आहे व्यापार शेष ही संकल्पना? संकुचित स्वरूपाची आहे. दुसऱ्या बाजूला व्यवहार शेष ही संकल्पना व्यापार शेषाच्या संकल्पनेपेक्षा व्यापक आहे, मोठी आहे. आणि आपण पाहतो की व्यवहार शेषामध्ये व्यापार शेषाचा समावेश असतो. म्हणजे व्यापार शेष जो आहे तर व्यापार शेष हा व्यवहार शेषाचाच एक भाग आहे. म्हणून व्यवहार शेष ही संकल्पना व्यापक आहे, मोठी आहे आणि व्यापार शेष ही कशी आहे? संकुचित आहे. त्यानंतरचा फरक आहे व्यवहार शेष संकल्पनेवरून देशाच्या संपूर्ण आर्थिक स्थितीची कल्पना येत नाही. संपूर्ण आर्थिक स्थितीची कल्पना येत नाही आणि या उलट व्यवहार शेष जो आहे तर व्यवहार शेषाच्या संकल्पनेवरून मात्र देशाच्या संपूर्ण आर्थिक स्थितीची कल्पना येते. म्हणजे व्यवहार शेष जो आहे तर हा व्यवहार शेष यावरून त्या देशाची संपूर्ण आर्थिक स्थिती कशी आहे त्याची कल्पना येते, परंतु व्यापार शेषावरून ती येत नाही.
तर असा या दोन्हीमध्ये फरक आहे. यानंतर एक प्रश्न आहे की व्यवहारशेष म्हणजे काय आणि व्यवहारशेषाचे घटक स्पष्ट करा. तर हा आणि मागील व्हिडिओ लेक्चर जो आहे, आता या ठिकाणी परकीय व्यापाराचा अर्थ व भूमिका असं दिलेलं आहे. परंतु आपला मागील जो लेक्चर झाला तो आहे भारताचा परकीय व्यापाराची रचना आणि दिशा, हा जो लेक्चर झाला तर तो लेक्चर या ठिकाणी जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. यामध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर त्या क्लासरूम आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. थँक्यू.